सेक्रेटरी म्हणून इकडे काम करतो. आता जवळजवळ 3 वर्ष या ठिकाणी मी काम करतो. आता जी आपली मुंबई डबा व्यवस्था आहे, सिस्टीम आहे, ही एक म्हणजे 1890ला म्हणजे जवळजवळ आता 120 वर्ष झाली ही सिस्टीम आपली चालू झाली. स्टार्ट केलं पाहिजे असं वाटलं नाही. त्यावेळेस जे होते आमचे महादेव आवजी बच्चे, तर त्यांनी काय केलं, ते जॉब निमित्त मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यावेळेस म्हणजे शिक्षण नव्हतं, एज्युकेशन नव्हतं, त्यामुळे त्यांना काही जॉब मिळाला नाही. तर त्यांनी काय केलं की एक टिफिन घरून एक साहेबांचा टिफिन पोचवायचं काम त्यांना मिळालं आणि त्यांनी काय केलं, मग तो टिफिन घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये द्यायचं. असे एक टिफिनपासून सुरुवात झाली. मग 1 बरोबर 2, 2 बरोबर 3, 3 बरोबर 4 असे टिफिन काय केले त्या ठिकाणी वाढत गेले. आणि मग एक व्यक्ती त्यानंतर त्यांना हेल्पर म्हणून दुसरा व्यक्ती आणला, त्यांना अजून हेल्पर म्हणून तिसरा व्यक्ती आणला आणि मग ही सर्व्हिस एक्सपांड होती. आता या मंडळात आपल्या जवळ 5000 माणसं काम करतात. टेक्नॉलॉजी आपल्याला या फील्डमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होत नाहीये. मोस्टली सुरुवातीला काय करायचे, एक भाजीवाल्याच्या डोक्यावर अशी पाटी असते, तो पाटी भाजी ठेवतो तशा प्रकारे डबे घ्यायचे आणि ते ठेवायचे आणि ते कॅरी करायचे. पण हळूहळू काय झालं की ते हे व्हायला लागल्यानंतर थोडं सायकल आली, म्हणजे चीपेस्ट माध्यम आणि स्वस्त परवडणारं, थोडंसं लवकर चालण्यापेक्षा पहिले ते चालतच द्यायचे. एक डबा घ्यायचं, चालत चालत जायचं, लवकर जायचं, थोडंसं पटापट चालत. नंतर मग थोडं डिस्टन्स लांब म्हणून काय केलं की ते वाचवण्यासाठी सायकलचा वापर जास्त होत गेला आणि आता सायकलच अफोर्डेबल आहे. ट्रॅफिकच्या याच्यात सायकल ही बेस्ट. 8:30 वाजता घराबाहेर पडतो, सायकल घेऊन काय करतो, ज्या स्टेशन वाईज आमचे ग्रुप बनलेले आहेत. म्हणजे इथून विराट टू चर्चगेट, कल्याण टू CST आणि तिकडनं वाशी टू CST असे ग्रुप आहेत. प्रत्येक स्टेशन ज्या ठिकाणी म्हणजे आता सबअर्बनचे सर्व स्टेशन्स आहेत इकडे ग्रुप आहेत. ते ग्रुप वाईज ते काम करतात आणि सकाळी उठल्यानंतर 8:30ला सायकल घेणार आणि जी आपल्या त्याचं हे आहे डेलीची जेवढे टिफिन कॅरी करायचे तेवढे तो घेऊन येतो स्टेशनला. मग हळूहळू ती सॉर्टिंग पोझिशन चालू होते त्यांची आणि पुढे घेऊन जातात. नंतर संध्याकाळी 5 वाजता फ्री होतं, म्हणजे 8:30 ते 5 असा त्यांचा दिनक्रम असतो. विजन असं काय नाही. ॲक्च्युली आम्ही आता जे फील्ड चालू झाले सुरुवातीपासून याच्यामध्ये असं काही विजन ठेवलेलं नव्हतं त्यांनी. एक जॉब आणि ते जॉब मिळता काय होतं गेलं, लोकांना जॉब मिळाला, म्हणजे अशिक्षित लोकांना ते शिक्षित नव्हते त्यांना जॉब मिळाला. हळूहळू त्याचं काय होतं की याच्यामध्ये विजन असं काय नाही. पण आमच्या मंडळातर्फे म्हणजे आम्ही हे जी सर्व्हिस पण देतो आणि आळंदी, पंढरपूर, भीमाशंकर, जेजुरी या ठिकाणी धर्मशाळा चालवतो फ्री ऑफ कॉस्ट. क्वालिफिकेशन असं काय नाही आहे, कारण या ठिकाणी म्हणजे न शिकलेला ते 12वीपर्यंत शिकलेला हे सर्वजण या ठिकाणी काय करतात, काम करू शकतात. फक्त काम करणारे कसे पाहिजे, आमच्या ह्याच्यातले पाहिजे, आमच्या ओळखीचे पाहिजे, आमच्या म्हणजे आपण ज्यांना म्हणतो ना आयडेंटिफाईड असे ओळखणारे त्यांनाच आम्ही त्या सर्व्हिसमध्ये घेतो. रूल्स रेग्युलेशन म्हटलं तर आम्हाला काय तर एकतर व्हाईट ड्रेस आमचा आणि त्यात मोस्टली म्हणजे कॅप घालावीच लागते. कॅप जर घातली नाही, गांधी टोपी ज्याला म्हणतो आपण, ती जर घातली नाही तर आम्ही 25 रुपीज फाईन मारतो मेंबरला. कारण पूर्ण मुंबईमध्ये एवढ्या गर्दीमध्ये ओळखायचं असेल तर कॅपवर गांधी टोपीवर लवकर ओळखता येतं. कम्प्युटरला आपण कवर टाकतो तसं आपलं ब्रेनला ते कवर पण आहे त्याचं, म्हणजे त्याचा आपला एक नॅचरल बेनिफिट पण आहे. धूप जी लागते, ऊन लागते, त्याचा पण फायदा होतो. सॅलरी आता 10 ते 12,000 त्याला मिळते. एक डबेवाला 30 ते 40 डबे डिलिव्हर करतो. तर समजा एखादा टिफिन वाशीवरून येणार असेल आणि तो चर्चगेटला जाणार असेल तर जवळजवळ त्याला 3 ते 4 व्यक्ती हँडल करतात. कारण वाशी म्हणजे वाशी जे एरिया आहे त्या एरियापासून स्टेशनवर येणारा एक माणूस, स्टेशनपासून कुर्ल्यापर्यंत येणारा एक माणूस, कुर्ल्यापासून दादरपर्यंत एक माणूस आणि दादरपासून पुढे चर्चगेट, 3-4 लोक त्याला हँडल करतात. डिपार्टमेंट असं नाही, प्रत्येक स्टेशनचे एक स्पॉट दिलेला आहे. त्या ठिकाणी सॉर्टिंग पॉईंट आम्ही म्हणतो त्याला. ते टिफिन सॉर्टिंग होतात त्या ठिकाणी. तर ते सॉर्टिंग पॉईंटला बरोबर ते टिफिन त्या कोडिंगचे त्या ठिकाणी सॉर्ट होतात.
आमची 5 ऑफिसच आहे, एक ग्रँड रोड, एक ते दादर आपण बघतोय इथे, आणि एक अंधेरी तिकडे मुलुंड आणि घाटकोपर. जगप्रसिद्धी मिळाली म्हणजे 2003 साली इथे मुंबईला प्रिन्सचे आस्था आले होते. ते बोलले आम्हाला भेटायला यायचं डबेवाल्याला, तर म्हणून भेटायला यायचं तर या. आता आम्हाला एवढं मोठी व्यक्ती येते, आपल्याला काय माहीत नाही की कोण मोठी व्यक्ती, त्यामुळं ते बोलले या, मी ज्या ठिकाणी चर्चगेटला सॉर्टिंग पॉईंट आमचं ते भेटायला आहे. आणि त्या ठिकाणी भेटायला आल्यानंतर काय इन्सिडेंट झाला की सगळ्या मीडियाला ती बातमी लागली, तर सगळ्या मीडियाने ती काय केलं, हायलाईट केलं. आणि मग आम्हालाच ते वाटायला लागलं की आपण एवढ्या मोठ्या माणसाला एक फुटपाथवर भेटायला बोलवलं म्हणजे. आणि त्यावेळेस स्क्रीनच्या असं पण हे केलं की खरोखरच ग्रेट सर्व्हिस आहे की लोक कुणाला त्या आपल्या वेळेमध्ये कुणाला भेटसुद्धा देऊ शकत नाहीत. आणि त्यानंतर तिच्या लग्नाला सुद्धा बोलवलं होतं 2006 मध्ये, म्हणजे ते अजून पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मॅनेजमेंट आपण शिकतो म्हणजे प्रॅक्टिकली शिकायला पाहिजे की मॅनेजमेंट काय, टाईम मॅनेजमेंट ज्याला म्हटलं जातं की आज जगामध्ये कुठली याची सर्व्हिस नाही आहे की विदिन द 3 आवर्समध्ये तुमचा टिफिन तुमच्या ऑफिसपर्यंत पोहोचतो. टाईम मॅनेजमेंट ही कन्सेप्ट आज खूप आले, इव्हेंट मॅनेजमेंट ज्याला म्हटलं जातं आज. ते डबेवाल्याचं स्किल पाहिल्यानंतर एवढ्या कमी वेळामध्ये एवढी चांगली सर्व्हिस देतात, त्यामुळे सगळ्या मीडिया आणि मॅनेजमेंट स्कूल या ठिकाणी हायलाईट करतात. आणि मग ते बोलवतात आम्हाला की तुमचा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी तुम्ही कसं ते वर्क करता, कसं काम करता. ऑटोमॅटिकली होतं. म्हणजे ही जी बातमी मीडियाने हायलाईट केली की डबेवाल्यांचे मॅनेजमेंट, आणि त्यानंतर मॅनेजमेंट झाल्यानंतर काय केलं की 6 सिग्मा हे जे सर्टिफिकेट मिळालं, त्यांनी स्वतःहून 6 सिग्मा सर्टिफिकेट आम्हाला दिलं. आता ते सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. त्यांनी दिल्लीला बोलवलं की तुम्हाला 6 सिग्मा मिळाले. आम्ही म्हटलं 6 सिग्मा काय असतं, काय मोठी प्राईज आहे का काय घ्यायला जायचं. तिथे गेल्यानंतर कळालं की एक साधं सर्टिफिकेट आहे. नाही, सकाळी 9 वाजता डबे घ्यायला सुरुवात होते. डबे घ्यायला सुरुवात झाल्यानंतर ज्याच्या सेशन वाईज डबे तो घरून पिकअप करतो आणि त्याच्या सेशनला मेन स्पॉटला घेऊन येतो. मेन स्पॉटला आल्यानंतर तो तिथून कुठल्या सेशनला ते डबे जाणार आहे ते डिस्ट्रीब्यूट करतो. त्या पद्धतीने त्याचे कोड असतात, त्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर तिथून ते त्या सेशनला तो व्यक्ती घेऊन जातो. आणि तिथे घेऊन गेल्यानंतर तिथे परत कोड प्रमाणे ज्याच्या नंबरवरती ते डबे डिस्ट्रीब्यूट होतात. आणि डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर ज्या बिल्डिंगवर ज्याप्रमाणे नंबरप्रमाणे प्रत्येक बिल्डिंगला डबे त्याप्रमाणे जातात. आणि पुन्हा 1 पर्यंत ते डबे पोचतात. तिथे 1 पर्यंत पोचल्यानंतर तिकडनं परत 1:30 वाजता खाली डबे पुन्हा जमा करून ते 2 वाजेपर्यंत प्रत्येक सेशनला जसं ज्या सेशनला आपण घेऊन आलो त्या सेशनला ते पुन्हा जमा करतात. आणि जमा केल्यानंतर ते डबे परत त्याच्या कोडनुसार प्रत्येक ज्या सेशनवरून आले, उदाहरणार्थ की दादरवरनं डबा चर्चगेटला आला आहे तर चर्चगेटला आणलेला डबा पुन्हा तो दादरला रिटर्न जातो. रिटर्न ज्या घरामधून परत पिकअप केला त्या घरीपर्यंत तो मागच्या डब्यावाल्याने ज्याने सकाळी पिकअप केला त्याला तो परत संध्याकाळी परत त्याच्या टाईम 5-5:30 पर्यंत घरी मिळतो. अशा प्रकारे दिवसभराचा डब्यावाल्यांचा क्रम असतो. म्हणजे सकाळी घेणे, सेशनला घेऊन येणे, सेशनला आल्यानंतर डिस्ट्रीब्यूट करणे, नंतर त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचवणे, परत खाली डबा घेणे, तो डबा परत रिटर्नला त्याच्या घरी नेऊन देणे. अशा प्रकारे डब्यावाल्यांची सिस्टम चालू आहे. मलेशिया एअरलाइन्स त्या लोकांना आमच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं की डब्यावाल्यांचं कोडिंग सिस्टम कसं आहे, डब्यावाल्यांची युनिटी पॉवर कशी आहे, यांचा एवढा अचूक ज्याचा त्याचा डबा ज्याला त्याला कसा जातो, डब्यावाल्यांना 6 सिग्मा का मिळाला. तर या सगळ्या गोष्टींची जाणकारी त्यांना हवी होती. त्यासाठी त्यांनी आमच्याकडून आमचं मॅनेजमेंट कशा पद्धतीत चालतं हे शिकून घेतलं. तर 29-30 तारखेला USA एका कंपनीबरोबर आमचं लेक्चर आहे. त्या लोकांनाही जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं आम्ही मॅनेजमेंट करतो किंवा आमचं मॅनेजमेंट चालतं. डब्यावाल्यांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही युनिटी पॉवर, टाईम मॅनेजमेंट आणि थोडक्यात म्हणजे कोडिंग सिस्टम. या 3-4 गोष्टींवरती डब्यावाल्यांची सगळी जी टेक्निकल आहे ती चालू आहे. आणि डब्यावाले कुठल्याही प्रकारचं इंधन किंवा कुठल्याही प्रकारच्या टेक्निकलचा वापर करत नाही. विदाऊट टेक्निकल या सगळ्या गोष्टींनी डब्यावाल्यांनी सगळ्या गोष्टींना प्राप्त केलेल्या आहे. काय ही जी निशाणी ही दादर 2 देश. हां, हे गिरायकाचं नाव समजा, हे लाईन नंबर, म्हणजे ज्या रोडला जातो ना आपण त्या रोडची निशाणी ये.
आणि हे ग्रँड रोडवरून डबा येतो. ग्रँड रोडचा नंबर, हे दादरचा नंबर, हा पाठीमागचा नंबर, जो माणूस घेतो ना त्याचा हे नाव, हे कोल्ड सिस्टीम आहे ते. आणि दुसऱ्या डब्यानं असं आहे, आता समजा नरिमन पॅन्टला डबा तिकडं जरा ठीक आहे. तुम्हाला आता हा डब्बा आहे, हां हे 3 नंबर. नरिमन पॅडला डबा जातो, त्याची 1 नंबर माणूस आणि एक्सप्रेस टावर ये, आणि हा 16 माळा, हे दादरची निशाणी. ही दादरची निशाणी, हे फोर्ट लाईनची निशाणी 3 नंबर चर्चगेट. हे ऑफिसचा नंबर, माणसाचा नंबर हा पुढचा 1 नंबर माणूस एक्सप्रेस टावरला 16 माळा डबा देतो. आणि हे पाठीमागं हे निशाणी, ज्या रोडवरून येतो ना ती निशाणी के, ही चर्चगेटची निशाणी, ही दादरची निशाणी, ही ऑफिसची निशाणी, माणसाचा नंबर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या सगळ्यांमध्ये आज जे आमचं टिकलं ते युनिटीवरती, ही सगळे एकजूट, एकता, याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आज महत्त्वपूर्ण होतात आणि त्या पुढे होत राहतील.